हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बनवले होते मस्त असे कुरकुरीत चण्याच्या डाळीचे भजी. त्यासाठी इथे घेतल्या होत्या 3-4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 1 कांदा, 3-4 लसणाच्या पाकळ्या, भरपूर कोथिंबीर आणि 1 चमचा ओवा. आता डाळ आहे ना मी 3-4 तास भिजत ठेवली होती. स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे डाळ आणि नंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्यायची. बारीक पेस्ट अजिबात करायची नाही, जाडसर वाटून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरंही बारीक अशी वाटून घेतलं आहे मिक्सरला. कांदा, कोथिंबीर चिरून घेतली बारीक. त्यानंतर आता काय करायचं, एका बाउलमध्ये वाटलेली डाळ ॲड करायची. त्यामध्ये ॲड करायचं आहे हिरवी मिरची, जिरं आणि लसणाचं वाटण. त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा, कोथिंबीर ॲड करायची. आता हे सर्व छान मिक्स करायचं आणि ओवा असा हाताने कुस्करून टाकायचा आहे. हे सर्व छान मिक्स झालं की त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. मीठ चवीनुसार ॲड करा. आता हे छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघताल मस्त असं एकजीव झालेलं आहे. इथे कढई छान तापली की त्यामध्ये तेल ॲड केलं. तेल छान तापलं की गॅस मीडियम आचेवर करायचा आहे. फास्ट गॅसवरती भजे तळायचे नाहीत, नाहीतर मग भजे वरून तर तळले जातात पण आतमधून कच्चे राहतात. आता छान ह्या तेलामध्ये भजे हाताने सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघताल मस्त असे भजे तळले गेले आहेत. आता तुम्ही नवीन असताल ना तर चमच्याच्या सहाय्याने किंवा काटा चमचा असतो ना त्याने हे भजी तेलामध्ये हळूच सोडू शकता. काळजी नक्की घ्या. त्यानंतर आता सोनेरी रंग येईपर्यंत सगळे भजे मी छान असे तळून घेतलेले आहेत. बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि अशा वेळेस चमचमीत खायची इच्छा होते. तर मग ह्यावेळेस हे भजे तर छानच लागतात. आता हे भजे तुम्ही चटणी, सॉस आणि चहा असेल तर उत्तमच. सगळे भजे मी छान असे तळून घेतलेले आहेत. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता तुम्हाला मी दाखवते मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत. वरूनही तळले गेलेले आहेत आणि आतूनही छान तळले गेलेले आहेत. थँक्यू. नक्की ट्राय करा.